तू संपूर्ण धर्माचा आश्रय सोडून मला शरण आलास आणि शरण झाल्यानंतर तुझे भाव, वृत्ती, आचरण यात फरक पडला नाही, त्यात सुधारणा झाली नाही, झाली नाही, भगवत प्रेम, भगवत दर्शन इत्यादी झाले नाही आणि आपल्यात अयोग्यता, अनधिकारता, निर्बलता इत्यादी जाणवत असेल तरी त्याविषयी तू चिंता करू नकोस, भय धरू नकोस असं सांगितलेलं आहे. कारण एकदा तुम्हाला शरण आल्यावर, अनन्य झाल्यावर त्यातील उणीव तुझी कशी राहील. माझा म्हटलं आहे ना त्याला, माझा. आपण बघा, आपण जेव्हा आईचं लहान मूल असतं आणि आई जर बरोबर असली तर त्याला काहीच काळजी नसते, सगळं काही त्याचं आईच करत असते, त्याला काहीही काळजी नसते. तसं एकदा गुरूंचं झालं किंवा भगवंताचं झालं तर मग त्याच्यावर सगळी जबाबदारी येते, त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी तुझ्यावर कशी राहील. ती उणीव माझी उणीव आहे. तुझ्यामध्ये जी उणीव आहे ती माझीच उणीव आहे जणू काही, आणि मी ती पूर्ण करेल असं सांगितलं आहे. निशंक हो, निश्चिंत हो आणि माझ्या चरणावर तू पूर्णपणे भार घालून या भार राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोबासी, हरिपाठामध्ये आहे. म्हणजे जर तुझ्यामध्ये भय, चिंता, भ्रम इत्यादी दोष येतील तर ते शरणागतीत बाधक ठरतील आणि सर्व भार तुझ्यावरच येईल. शरण होऊनही आपल्यावर भार घेणे शरणागतीत कलंक आहे. एकदा शरण गेलं की सगळं काही भार त्यांच्यावरच असतो असं तिथे सांगितलेलं आहे. मग त्याच्यासाठी बिभीषणाचं उदाहरण दिलं आहे त्यांनी, की ज्याप्रमाणे बिभीषण भगवान रामांच्या चरणी शरण आला तेव्हा त्याच्या दोषांना भगवान आपलेच दोष मानतात. एकदा बिभीषण समुद्राच्या अलीकडच्या काठावर आला. तेथे विप्रघोष नावाच्या गावात त्याच्याकडून एक अज्ञात ब्रह्महत्या घडली. त्यावेळी तेथील ब्राह्मणांनी एकत्र जमून बिभीषणाला खूप मारले, परंतु तो मेला नाही. मग त्या ब्राह्मणांनी त्याला साखळदंडाने बांधून जमिनीतील एका गुहेत बंद करून ठेवले. काय काय नवीन गोष्टी समजतात बघा, की श्रीरामांना हा वृत्तांत समजला, कारण तो बिभीषण रामाला शरण आलेला होता. आणि मग ते पुष्पक विमानाने तात्काळ विप्रघोष गावी गेले आणि तेथे बिभीषणाचा पत्ता लावून त्याच्याजवळ गेले. ब्राह्मणांनी रामचंद्रांचा फार आदर सत्कार केला आणि म्हणाले, महाराज, याने ब्रह्महत्या केली आहे, याला आम्ही खूप मारले पण हा मेला नाही. भगवान राम म्हणाले, हे ब्राह्मणांनो, मी बिभीषणाला कल्पापर्यंतचे आयुष्य दिलेले आहे आणि राज्यही देऊन ठेवले आहे, मग तो कसा मारला जाऊ शकेल. आणि त्याला मारण्याची काय जरुरी आहे, तो तर माझा भक्त आहे. भक्तासाठी मी स्वतः मरायला तयार आहे. दासाच्या अपराधाची जबाबदारी त्याच्या स्वामीवरच असते, अर्थात मालकच दंडास पात्र असतो. म्हणून बिभीषणाऐवजी तुम्ही मला शिक्षा करा. भगवंताची ही शरणागत वत्सलता पाहून सर्व ब्राह्मण आश्चर्य करू लागले आणि त्या सर्वांनी भगवंताची शरणागती पत्करली. छान सांगितलं. म्हणजे मी भगवंताचा आहे आणि भगवान माझे आहेत, या आत्मीयतेसारखी दुसरी योग्यता, पात्रता, अधिकारिता दुसरी कुठलीच नाही असं सांगितलं आहे. की लहानसे बालक देखील आत्मीयतेच्या बळावरच अर्ध्या रात्री देखील सर्व घराला नाचवते. अर्थात जेव्हा ते रात्री रडते तेव्हा घरचे सगळे लोक जागे होतात आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी म्हणून प्रयत्न करतात. म्हणून शरणागत भक्ताने आपली योग्यता इत्यादीकडे लक्ष न देता भगवंताशी आत्मीयता जोडण्याकडेच लक्ष दिले पाहिजे. आणि मग भगवंतावर पूर्ण विश्वास, पूर्ण श्रद्धा, पूर्ण भरोसा हे सगळं ठेवलं पाहिजे. दोषांविषयी चिंता करता कामा नये, आपोआपच दोष कमी होतात असं त्यांनी सांगितले. ते दोष कमी करण्याची जबाबदारी भगवंतावरच येते असं सांगितलेलं आहे त्यांनी. तुझे भाव, वृत्ती, आचरण शुद्ध झाले नाही तरीही तू त्याची चिंता करू नकोस, त्याची चिंता मी करीन. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणम व्रज, की तू फक्त मला शरण ये. शरणागत झाल्यावर भक्ताने लोक, परलोक, सद्गती, दुर्गती इत्यादी कोणत्याही गोष्टीची चिंता करू नये. या विषयात एका भक्ताने असं म्हटलेलं आहे, दिवी वा भुवी वा ममास्तु वासो, नरके वा नरकांतक प्रकामम, अवधीरित शारदा रविंदो, चरणो ते मरणेपी चिंतयामी.
हे नरकासुराचा अंत करणाऱ्या प्रभू. एका भक्ताने काय म्हटलं ते सांगितलं आहे की आपण मला वाटल्यास स्वर्गात ठेवा अथवा पृथ्वीवर ठेवा किंवा यथेच्छ नरकात ठेवा, अर्थात आपणास इच्छा असेल तेथे ठेवा, जे काही करायचे असेल ते करा, या विषयात माझे काहीही म्हणणे नाही. माझी एकच मागणी आहे की शरद ऋतूतील कमळाच्या शोभेला लाजवणाऱ्या आपल्या अतिसुंदर चरणकमलांचे मृत्यूसारख्या भयंकर अवस्थेतही मी चिंतन करीत राहावे. आपल्या चरणांची विस्मृती मला कधीही होऊ नये, असं त्या सांगितलं आहे. आपण म्हणतो ना, अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम देहांते तव सानिध्यम देही मे परमेश्वर. ही प्रार्थना रोज रात्री करावी आणि मग झोपावं असं सांगितलेलं आहे. म्हणजे शरणागत भक्त कसा असतो हे आपण पाहिलं. मी भगवंताचा आहे, भगवान माझे आहेत असं त्यांनी, त्यामुळे तो निर्भय झालेला असतो, निशंक झालेला असो, निशोक झालेला असतो, कुठलाही शोक नाही त्याला, निश्चिंत झालेला असतो. शुद्ध अंतःकरणापासून प्रभूच्या चरणी शरण झाल्यावर त्या शरणागत भक्तात जरी एखादा भाव, आचरण इत्यादीची थोडीशी उणीव राहिली, कधी विपरीत वृत्ती उत्पन्न झाली अथवा एखाद्या परिस्थितीत सापडून कधी थोडेसे दुष्कर्म घडले तर त्याच्या मनात तळमळ होऊ लागेल. म्हणून त्याला अन्य प्रायश्चित्ताची जरुरी नाही. भगवान कृपा करून त्याच्या त्या पापाला संपूर्णपणे नष्ट करतात. म्हणून सांगितलेलं आहे ना की आपल्या मनातले विचारसुद्धा भगवंताला अर्पण करावे. सगळं काही देवा तुला अर्पण. मग चांगले विचार असो, वाईट विचार असो. आपल्याला असं वाटतं की वाईट विचार कसं काय त्याला अर्पण करायचे, पण वाईट विचारही अर्पण जर केले तर त्या विचारांचं उन्नती करण्याचं काम तो करत असतो, की परत आपल्या मनात तसे विचार येत नाही. म्हणून मग जे काय असेल ते भगवंता तुला अर्पण. म्हणून आपण शेवटी ओम तत्सत श्री कृष्णार्पण तू म्हणतो ना, ते त्याच्याचसाठी म्हणतो. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. आज बघतोय ना श्लोक आपण, 66वा श्लोक. खूप खूप सांगितलेलं आहे यांनी याच्यामध्ये. निर्भयतेची काय गोष्ट सांगितली आहे बघू आपण, की काहीतरी गोष्ट सांगितलेली आहे इथे. एकदा म्हणे एक आंधळे संत होते आणि हातामध्ये काठी घेऊन ते यमुनेच्या काठाने जात होते. नदीला पूर आलेला होता आणि त्या पुरामुळे यमुनेच्या काठावरचा भाग पाण्यात घसरला होता. त्यामुळे संतही पाण्यात पडले. हातातून काठी निघून गेलेली होती, दिसत तर नव्हतेच त्यांना. आता पोहावे तर कोणीकडे पोहावे. भगवंताच्या शरणागतीची आठवण त्यांना झाली आणि लगेच त्यांनी आपले सर्व शरीर ढिले सोडून दिले. त्यावेळी त्यांना असे जाणवले की कोणीतरी आपला हात धरून काठावर आणून सोडले आहे. तेथे दुसरी काठीही मिळाली आणि त्याचा आधार घेऊन ते चालू लागले. बघा, म्हणजे तात्पर्य, जो भगवंताला शरण जाऊन त्यांच्यावर निर्भर होतो त्याला आपल्यासाठी काही करावे लागत नाही. भगवंताच्या विधानाने जे होईल त्यात तो प्रसन्न राहतो. हे पुस्तक जे आहे ना, हे यांचं आहे. कोण, राम सुखदास म्हणून अतिशय थोर भक्त होते हे. त्यामुळे त्यांनी तशा पद्धतीने लिहिलं आहे. शरणागतीची अजून एक गोष्ट, अनेक गोष्टी त्यांनी इथे सांगितलेल्या आहेत. की म्हणे एकदा श्रीराम, सीता आणि हनुमान हे जंगलात एका झाडाखाली बसले होते आणि त्या झाडाच्या फांद्यांवर एक वेली पसरलेली होती. वेलीचे कोमल तंतू पसरले होते. तंतूमधूनच नवीन नवीन पालवी निघत होती आणि कोठे कोठे ताम्रवर्णाची पानेही निघत होती. पानाफुलांनी ती लता बहरलेली होती. त्यामुळे झाडाची शोभा सुंदर दिसत होती. झाड फारच शोभायमान आणि सुंदर दिसत होते. त्या झाडाची शोभा पाहून श्रीराम हनुमंताला म्हणाले, हनुमंता, ही लता बघ किती सुंदर आहे. झाडाच्या चहूबाजूंनी कशी पसरलेली आहे. ही लता आपल्या सुंदर फुलाने आणि हिरव्या पानाने या झाडाची शोभा कशी वाढवित आहे. त्यामुळे या जंगलातील इतर वृक्षांपेक्षा हा वृक्ष किती सुंदर दिसत आहे. एवढेच नव्हे तर ह्या वृक्षामुळे सर्व जंगल शोभायमान दिसत आहे. या वेलीमुळेच पशु पक्षी या वृक्षाचा आश्रय घेतात. धन्य आहे ही लता. असं कोण म्हणाले? श्रीराम. भगवान श्रीरामांच्या मुखाने वेलीची प्रशंसा ऐकून सीताजी हनुमंताला म्हणाल्या, हे बघ हनुमान, तू लक्ष दिलेस की नाही, या वेलीचे वर चढणे, पाला फुलांनी बहरणे, तंतूचे पसरणे
हे सर्व वृक्षाच्या आश्रयानेच आहे, वृक्षामुळेच आहे. या वेलीची शोभा ही वृक्षामुळेच आहे. म्हणून मुळात महत्त्व वृक्षाचेच आहे. आधार तर वृक्षच आहे. वृक्षाच्या आश्रयाशिवाय वेली स्वतः काय करू शकते, कशी पसरू शकते? आता सांग हनुमंता, तूच सांग, महत्त्व वृक्षाचेच झाले की नाही? मग श्रीरामचंद्र म्हणाले, काय हनुमान, हा महिमा तर वेलीचाच झाला ना. हनुमान म्हणजे पुरुष आणि प्रकृती याचं चाललं आहे. श्री हनुमंत म्हणाले, मला तर तिसरीच गोष्ट सुचली. मग सीता म्हणाली, ती गोष्ट कोणती गोष्ट सांग बरं. श्री हनुमान म्हणाले, मातोश्री, वृक्ष आणि वेली यांची छाया फार सुंदर आहे, म्हणून मला तर या दोघांच्या छायेतच राहणं चांगले वाटत आहे. अर्थात मला तर आपल्या दोघांच्या छायेत राहणेच आवडते. सेवक सुतपती मातु भरोसे, रही असोच मनई प्रभू पोसे. रामचरितमानसमधलं आहे. त्याचप्रमाणे भगवान आणि त्यांची दिव्य आल्हादिनी शक्ती दोन्हीही एक दुसऱ्यांची शोभा वाढवतात. पुरुष आणि प्रकृती, जे आपण मागे पाहिलं होतं. परंतु कोणी तर त्या दोघांनाही श्रेष्ठ मानतात. कोणी केवळ भगवंताला श्रेष्ठ म्हणतो, कोणी केवळ त्याच्या आल्हादिनी शक्तीला श्रेष्ठ म्हणतो. शरणागत भक्तासाठी तर प्रभू आणि त्याची आल्हादिनी शक्ती दोघांचाही आश्रय श्रेष्ठच आहे. अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्या गोष्टींवरून त्यांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे की भगवंताला शरण जाणं म्हणजे कसं जायचं, काय जायचं. बऱ्याच बकऱ्या जंगलामध्ये चरायला, आता गोष्टी ऐकायला आपल्या आवडतात त्यामुळे ऐकूया. 1 मिनिट राहिला, एवढी सांगते. बऱ्याच बकऱ्या जंगलात चरायला गेल्या होत्या. त्यापैकी एक बकरी चरता चरता एका वेलीमध्ये गुंतून पडली. तिला त्या वेलीतून सुटका करून घेण्यास फार वेळ लागला. तोपर्यंत अन्य सर्व बकऱ्या आपल्या घरी पोचल्या. अंधार पडला होता. ती बकरी फिरत फिरत एका सरोवराजवळ आली. तेथे काठावर ओल्या जमिनीत सिंहाच्या एका पावलाचे चिन्ह उमटले होते. ती बकरी त्या चरणचिन्हालाच शरण होऊन तेथे बसली. सिंहाचं चरणाचं पावलाचं चिन्ह होतं बरं का. मग रात्री जंगलातील लांडगे, वाघ इत्यादी प्राणी बकरीला खाण्यासाठी जवळ आले. त्यावेळी त्या बकरीने सांगितले की मी कोणाला शरण झाले आहे ते अगोदर पहा, नंतर मला खा. आणि त्या चिन्हाला पाहून ते म्हणू लागले, अरे इथं सिंहाच्या चरण चिन्हाला शरण झाली आहे, लवकर पळा नाहीतर सिंह येईल आणि आपल्याला मारून टाकील. अशा प्रकारे सर्व प्राणी भयभीत होऊन पळून गेले. शेवटी ज्याचे चरणचिन्ह होते तो सिंह स्वतः आला आणि बकरीला म्हणाला, तू जंगलात एकटी कशी बसली आहेस? तिने उत्तर दिले, हे चरणचिन्ह पहा आणि मग बोला. ज्याचे हे चरणचिन्ह आहे त्यालाच मी शरण होऊन येथे बसली आहे. सिंहाने पाहिले की हे तर आपल्याच पायाचे चिन्ह आहे, ही तर मलाच शरण आली आहे. मग त्याने तिला आश्वासन दिले की तू आता निर्भय होऊन राहा. छान छान गोष्टी याच्यात. रात्री जेव्हा पाणी पिण्यासाठी हत्ती आला तेव्हा सिंहाने हत्तीला म्हटले, तू या बकरीला पाठीवर चढवून घे, हिला जंगलातून चारून आणीत जा आणि नेहमी आपल्या पाठीवरच राहू दे, नाहीतर तुला माहीत आहे ना की मी कोण आहे, मारून टाकील तुला. मग सिंहाची आज्ञा ऐकून हत्ती थरथर कापू लागला. त्याने आपल्या सोंडेने ताबडतोब बकरीला उचलले, पाठीवर चढवले. आता ती बकरी निर्भय होऊन हत्तीच्या पाठीवर बसून उंच झाडांचा कोळा पाला खाऊ लागली आणि मजेत राहू लागली. त्याप्रमाणे जेव्हा मनुष्य भगवंताला शरण जातो, त्याच्या चरणांचा आश्रय घेतो, तेव्हा तो सर्व प्राण्यांपासून, विघ्न बाधेपासून निर्भय होतो. त्याला कोणीही भयभीत करू शकत नाही, कोणीही त्याचे काहीही बिघडू शकत नाही, असं सांगितलेलं आहे. शरणागतीचं रहस्य सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता आपली वेळ संपलेली आहे. पुढे अजून होईल, आपण बघूया पुढच्या रविवारी. झालेली सेवा परमेश्वराच्या चरणी अर्पण करते. आपणा सर्वांना नमस्कार करते आणि या ठिकाणी थांबते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.